गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। निर्मिती वासुदेव शाश्वत अभियान वसई। संकल्पना सद्गुरु चरणरज पाध्ये काका। वासुदेव शाश्वत अभियान वसईचे उद्गाते त्यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तकाचं क्रमशः वाचन। एक होता कंडक्टर। शब्दांकन श्री विवेक पर्वते। अभिवाचन अंजली कराडकर। गिरनारचा विलक्षण अनुभव। गिरनार हे शाक्त, दत्त आणि जैन संप्रदायाचं पवित्र क्षेत्र आहे। आंबा माता शिखरावरील आंबेचं देवालय हे महत्त्वाचं शक्तिपीठ आहे। जैनांचे 22वे तीर्थंकर नेमिनाथ यांचं निर्वाण गिरनारवरच झालं। गिरनारच्या यात्रेकरूंमध्ये जैन बहुसंख्य असतात। कालिका शिखरावर अघोरी पंथीयांचा अड्डा असे। गोरख शिखर म्हणजे गोरखनाथांची आणि गुरु शिखर म्हणजे दत्तात्रेयांची तपोभूमी। दत्तस्थानापर्यंत पोचण्यास सुमारे 10,000 पायऱ्यांची चढ उतार करावी लागते। अशी ही गिरनारवारी करण्याचं भाग्य सगळ्यांना मिळतंच असं नाही। आत्तापर्यंत पाध्ये काकांच्या गिरनारच्या 13 यात्रा झाल्या आहेत। त्यांच्याच स्वामी कार्यात घडलेल्या एका गिरनार यात्रेची ही कहाणी। पाध्ये काकांच्या प्रत्येक स्वामी कार्यात कोणी ना कोणी दत्त भाविक भेटतो आणि तो काकांचं स्वामी कार्यातलं बरंचसं काम हलकं करण्याचा प्रयत्न करतो। त्यातलेच एक दत्त भक्त श्री निशिकांत रामनाथकर, राहणार अंधेरी। त्यांचा व्हिडिओ शूटिंगचा व्यवसाय आहे। त्यांची आणि पाध्ये काकांची ओळख 1991 साली झाली। या वेळेला काकांच्या दत्त दर्शन सीडीचं संपूर्ण चित्रीकरण निशिकांतजींनी केलं। त्यामुळे काकांसोबत त्यांची दत्तदर्शन यात्राही झाली। या दत्तदर्शन यात्रेत गिरनार नव्हते। गिरनार दर्शनाची चुटपुट निशिकांतजींना सतत लागून राहिली। पण गिरनारवरील दत्त पादुकांची मानस पूजा त्यांची सुरू होती बरं का। तेवढंच त्यांना समाधान होतं। एक दिवस पाध्ये काकांनी निशिकांतजींना फोन करून सांगितलं की आपल्याला गिरनारला चित्रीकरणाची परवानगी घ्यायला जायचंय। निशिकांतजींना आनंद झाला। ठरल्याप्रमाणे पाध्ये काका आणि निशिकांतजी गिरनारच्या पायथ्याशी पोचले। थोड्याशा विश्रांतीनंतर त्यांनी चढायला सुरुवात केली। दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा नामजप सोबतीला होताच। यथावकाश सकाळी 8 वाजता दोघंही गुरु शिखरावरील मंदिरात पोचले। तिथं दर्शन घेत असतानाच देवळातले 2 पुजारी उठून उभे राहिले आणि निशिकांतजींना म्हणाले, अब कितनी बार दर्शन करने आते हो? निशिकांतजींना आश्चर्याचा धक्का बसला। ते हात जोडून म्हणाले, नहीं पंडित जी, आज पहली बार दर्शन करने आया हूं। ते दोन्ही पुजारी एकमेकांकडे आश्चर्यानं पाहू लागले। त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, लेकिन हम तो आपको रोज यहाँ देखते हैं। हे ऐकताच निशिकांतजी रडायला लागले। त्यांनी पाध्ये काकांना घट्ट घट्ट मिठी मारली। पाध्ये काकांना सुद्धा गहिवरून आले। त्यांचा आश्वासक हात निशिकांतजींच्या पाठीवर फिरत होता। काही मिनिटं अशीच शांततेत गेली। निशिकांतजी म्हणाले, पाध्ये काका, हे सगळं तुमच्यामुळे घडलं। काका म्हणाले, नाही, इथे तुमची मानस पूजा फलदायी झाली। पुन्हा एकदा इथे गुरुतत्व म्हणजे काय ते दिसून आलं। पाध्ये काकांना सुद्धा गहिवरून आलं। देवळातल्या पुजाऱ्यांनी दोघांना तिथली विभूती आणि प्रसाद दिला। दोघांनी गिरनार उतरायला सुरुवात केली। वाटेत नवनाथ टेकडीजवळ विसाव्याला दोघेजण थांबले। इतक्यात समोरून 2 नाथपंथी साधू पायऱ्या चढून येताना दिसले। निशिकांतजी आणि पाध्ये काकांनी दोन्ही साधूंना नमस्कार करायच्या आधीच त्या साधूंनी अलख निरंजन करीत हात उंचावून आशीर्वाद दिला आणि त्यांच्याशी बोलू लागले। दोन्ही साधू चक्क मराठीत बोलत होते। त्या चौघांच्या जवळपास 1.5-2 तास गप्पा रंगल्या। पुन्हा एकदा अलख निरंजन म्हणत नाथपंथी साधू
वर निघून गेले. स्वप्नात घडणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात याव्यात आणि त्यानंतर आपली जशी अवस्था होते ना, तसंच काहीसं निशिकांतजी आणि पाध्ये काकांचं झालं होतं. नाथ टेकडीपासून पुन्हा दोघांनी खाली उतरायला सुरुवात केली. संध्याकाळ होत आली. शेवटचं थोडंच अंतर उतरायचं शिल्लक होतं. एवढ्यात समोरून एक सडपातळ बांध्याची, अजानुबाहू आणि केवळ कमरेला गुंडाळलेलं वस्त्र नेसून एक व्यक्ती पायऱ्या चढून येताना दिसली. दोघांनाही आश्चर्य वाटलं. एवढ्या उशिरानं वर येणारी कोण व्यक्ती असेल असा विचार करत असतानाच ती व्यक्ती समोर आली. पाध्ये काकांनी थांबून त्यांना विचारलं, काफी शाम हो गई है, अब इतनी देर से आ रहे हो? त्या व्यक्तीनं हात उंचावून सांगितलं, मैं एक डॉक्टर हूँ, सबका इलाज करके रोज इसी समय आता हूँ. ती व्यक्ती वर निघून गेली आणि दोघं पुन्हा पायऱ्या उतरू लागले. सहज उत्सुकता म्हणून दोघांनी मागे वळून पाहिलं तर ती व्यक्ती कुठेच दिसत नव्हती. पुन्हा दोघांच्या आश्चर्याला आणि आनंदाला पारावार राहिला नाही. साक्षात स्वामी महाराजांनी त्यांना दर्शन दिलं होतं. पुन्हा दोघांच्या डोळ्यात अश्रुधारा सुरू झाल्या. याच आनंदाश्रूंच्या सोबतीनं स्वामी नामाचा जप करत दोघं पायथ्याशी आले. तर अशी ही निशिकांतजींची गिरनारवारी, कल्पनेतही नसलेली आणि अपेक्षेहून अधिक आनंद आणि समाधान देणारी ही वारी. निशिकांतजी याला पाध्ये काकांचा आशीर्वाद मानतात, पण पाध्ये काका म्हणतात, मी केवळ निमित्त मात्र आहे. निशिकांतजींच्या रोज केल्या जाणाऱ्या गुरुपादुकांच्या मानसपूजेची ताकद प्रचंड होती, म्हणूनच या अघटित शक्तीला कार्य करायला भाग पडले. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.